निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म. भगवंताच्या विषयी निष्ठा असणं हा पहिला गुण. नामावर देवावर निर्धार असणं हा दुसरा गुण. निष्काम असणं हा तिसरा गुण. आणि निश्चळ म्हणजे त्याच्यावर ठाम असणं हा चौथा गुण. आणि आपलं आंदोलन सुद्धा हे चारच गुणावर चालू आहे. पहिली गोष्ट निष्ठा. मराठा समाजाविषयी जरांगे पाटलांच्या मनामध्ये असलेली निष्ठा, आंदोलनाचा केलेला निर्धार, आणि ह्या आंदोलनातून त्यांचा काय फायदा आहे? ते निष्कामच आहेत ना, त्यांचा स्वतःचा कसला स्वार्थ नाही, हा तिसरा गुण. आणि निश्चळ म्हणजे कोणत्याही परिस्थितीत महागार न घेणं, अटल राहणं, याला म्हणायचं निश्चळ. हे चार शब्द आजच्या प्रसंगाला फिट बसले म्हणून आजचा हा अभंग सेवे करता. सुंदर असा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव या पुण्यनगरीमध्ये संपन्न होत आहे. ऐतिहासिक गाव म्हणून ज्या गावाकडं संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, अंतरवाली सराटी या पुण्यनगरीमध्ये हा भव्य आणि दिव्य कीर्तन महोत्सव, या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला हे भव्यता आणि दिव्यता. विडल अंतरवाली सराटीने आता इतकी क्रांती केली की या गावचं नाव घेतल्याशिवाय चंद्रसूर्य आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही. या गावचं नावच घ्यावं लागणार, त्यावेळेसच महाराष्ट्राचा नकाशा पूर्ण होणार. आणि याच भूमीमध्ये ही क्रांतीची ठिणगी पडली. असा मराठा आरक्षणाचा लढा, ज्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रानं आता तो लढा खांद्यावर घेतलेला आहे, मनोजरावजी जरांगे पाटील. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरुद्वार छत्रपती भारत माते हर 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 असा हा लढा या पुण्यनगरीतून प्रारंभ झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर तो पोहोचला. आणि आजच या पुण्यनगरीमध्ये न भूतो न भविष्यती अशी सभा झाली, मराठ्यांची विराट सभा. त्याच्यामुळं सगळे संयोजक मंडळी आज दिवसभर थकलेले आहेत, गणेश महाराज. कारण 2-3 दिवसापासून सगळे जबाबदारीची सगळी खांद्यावर धुरा तुमची आहे. त्याच्यामुळं महिला वर्ग असेल, तरुण पिढी असेल, गावातील सर्व मंडळी. परंतु एवढ्या 50 लाखापेक्षा जास्त येणाऱ्या मराठ्यांची तुम्ही कसलीच गैरसोय होऊन दिली नाही, हे मातेच्या ह्या रक्तात हा गुण असावा लागतो. आणि त्याच्यासाठी तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बी थकलेले आहेत हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे तासभरच सेवा होणार आहे म्हणून सगळ्यांना विनंती, असं थोडं फ्रेश बसा. मोबाईल वगैरे खेळणाऱ्यांना सगळ्यांना विनंती, अर्धा-पाऊण तास आपले मोबाईल बंद करून ठेवा. म्हणजे आम्ही काय बोलतोय तुमच्या लक्षात येईल, तुमचा आनंदात आम्हाला बी थोडं सामील होता येईल. त्याच्यामुळं थोडे अर्धा-पाऊण तास सर्वांनी शांतता राखायची आहे, सगळ्यांनी फ्रेश बसा ही सगळ्यांना विनंती. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, ज्यांनी मला घडवलं असे माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूजा आदरणीय वंदनीय हरिभक्तपरायण बलभीमजी भाऊ पठाडे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. आज कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमचे परमार्थस्नेही हरिभक्तपरायण सोपानजी महाराज इंगळे, वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे यांचे चिरंजीव आमचे काकासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार शिवचरित्रकार माझे जिवलग मित्र बालाजी महाराज बोराडे परांडा हे या ठिकाणी परांड्यावरून आज उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमचे प्रसाद महाराज मरळ हेही माझ्यासोबत उपस्थित आहेत.
नामवंत भारूड सम्राट आमचे विष्णू महाराज बांडे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत मृदुंग वादक मृदुंग सम्राट मृदुंग महामेरू माझे जीवलग मित्र ओम महाराज ननवरे पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. या निमित्तानं हे कीर्तन संपूर्ण विश्वामध्ये पोचवणारे जिव्हाळा चॅनल वारकरी संप्रदायातील अगदी एक नंबरचा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असे जिव्हाळा चॅनलचे मालक असे आमचे अमोल भाऊ थोरात हे या ठिकाणी पुण्यावरूनच कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांचे मनापासून आभार. या कार्यक्रमाचं निमंत्रण समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं मला मिळालं. हरिभक्त परिणामचे आदरणीय गिरीबाबा असतील, हरिभक्त परिणामचे गणेश महाराज, त्यांचे मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. कारण आज एवढ्या गाड्यांनी एवढं ट्रॅफिक झालं होतं. गेवराईमध्येच आम्ही जॅम झालो. विष्णू महाराज, गिरीबाबाचे, गणेश महाराजांचे फोन झाले, माऊलीला टायमिंग झालं लवकर, गाडीच निघाना मायबाप, कशीच निघाना. मग शेवटी गणेश महाराजांनी एक काम केलं, म्हणले आता इकडून टी व्हीलर घेऊन येतो. गणेश महाराजांच्या सोबतीला आमच्या राक्षस भाऊंचे पठाडे भाऊ म्हणजे आमचे भाऊकीच न्यायला आले आम्हाला. आणि अशी गाडी आणली म्हणता म्हणजे गोरोडाचा वेग कसा असेल ती मला आज आठवलं. मग जवळपास 15 मिनिटाच्या कालावधीत गेवराईपासून मायबाप फट्यावरून गावातच पोच केलं मायबाप. म्हणजे टायमिंगला बी किंमत आहे ना मायबाप. आणि आम्ही बी सकाळी लवकरच निघालो होतो, पण गाड्याच इतक्या तिथं पर्यायच दुसरा नव्हता मायबाप. हा लाट कशाला म्हणतात ती महाराष्ट्राने आज बघितलं मायबाप. त्याच्यामुळं सभा सगळीच म्हणत होते मराठ्यांची विराट सभा. अरे सभा झाली विराट आणि मराठ्यांची आली लाट. आता आरक्षण द्या नाही तर लागन तुमची वाट. आरक्षण द्यावाच लागन माय बाबा. कारण हे तर 40 दिवस आम्ही केलाय हरिपाठ. त्याच्यामुळं आम्ही सुद्धा परमार्थाची धरली वाट आणि सगळे आरक्षणाची पाहतेत वाट. त्याच्यामुळं आता तुम्हाला द्यावंच लागन. विठाल आणि म्हणून एक आगळा वेगळा कार्यक्रम, आगळी वेगळी ऊर्जा या पुण्यनगरीमध्ये आल्यानंतर जाणवते. असा हा सुंदर कार्यक्रम या पुण्यनगरीमध्ये संपन्न होत आहे. अभंग तुकोबारायांचा 3 चरणाचा आहे. निष्ठा या शब्दाचं, या तत्वाचं वर्णन करणारा आजचा अभंग आहे. भक्त कुणाला म्हणायचं तर ज्याच्याकडे निष्ठा आहे तोच भक्त. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. भगवंताच्या विषयी अंतःकरणात निष्ठा असणं हा भक्ताचा खऱ्या अर्थानं स्वधर्म आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये निष्ठा आहे त्याची कीर्ती जगामध्ये होत असते. मग ती कोणत्याही क्षेत्रात असू, समाजकारणात असू, राजकारणात असू, ज्याच्या जीवनात निष्ठा, समाजाला सलामच करावं लागणार. विठाल हे आंदोलन सुद्धा महाराष्ट्रभर का गाजलं ह्याचं हेच कारण आहे निष्ठा. आपल्या समाजाविषयी अंतःकरणात खरी निष्ठा आहे जरांगे पाटलांच्या अंतःकरणात. म्हणून 17 दिवस इथं उपोषण केले. बडे बडे नेते येऊन गेले. जर निष्ठा नसती तर मध्येच फ्लॉप केलं असतं. मॅनेज झाले नाही. माझा समाजाला शब्द आहे, माझी समाजावर निष्ठा आहे, शब्दात बदल होणार नाही. चिमणीवनी तोंड करून बसत होती सगळी. पाटील तेवढं सोडायचं बघा ना. सोडणार नाही. तुम्हाला आता सुट्टी नाही का. माझी समाजाविषयी निष्ठा आहे. निष्ठा म्हणजे काय? एकाच मुद्द्यावर ठाम राहणं त्याला म्हणायचं निष्ठा. म्हणून एक वाक्य सांगतो, आंदोलनाच्या मुद्द्यावर राहिले ठाम म्हणून आता लवकरच यशस्वी होणारे काम. अरे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या अंतःकरणातला त्यांनी जागवला राम. म्हणून मनोज जरांगे पाटलांना या पठ्याचा सलाम. सलाम करण्यासारखंच त्यांचं कार्य आहे. जिवंत असून सुद्धा जी माणसं मेलेली असतात त्यांच्या जाग करण्याचं काम हे वैष्णवनिष्ठ करतात. विठाल निष्ठा असल्याशिवाय हे होत नाही. आता सध्या निष्ठा राहिली नाही. निष्ठा निष्ठी सध्या. निष्ठा शब्द सुद्धा सध्या खूप लय असा रडतोय ढसा ढसा. शब्द सुद्धा असा लाजतो. एक दिवशी आरशात बघून तो लय रडला हो. तो म्हणला माझी लय चुकी झाली, मला निष्ठा शब्द प्राप्त झाला. कारण सध्या निष्ठा राहिली नाही. सगळं अवघड झाले मायबाप. निष्ठा राहिली नाही. पण भगवंताची चरणात सुद्धा निष्ठाच असायला की नाम सुद्धा तसंच गाव.
विठोबाची शरण जावे, निज निष्ठे नाम गावे, निज निष्ठे नाम गावे, विठोबाची शरण निष्ठे नाम गावे, विठोबाची शरण गावे, निज निष्ठे नाम गावे, बसणारे असे टाळे वगैरे वाजवा, असं जरा थोडं रेंज मध्ये राहा थोडं, म्हणजे आम्हाला बी थोडं पावर येते, असं रिदम गावतो, म्हणजे हाताना टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडे काम. अहो एका करताना टाळ्या वाजून एक जण विठ्ठल म्हणे ना, मला का टाळ्या वाजून ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोमलत फिरला मूर्खा येतात की ते जातात, हिशोब ठेवा, कर्ज होईन का? 10 कमान 5 खर्च करा, होईन का कर्ज? 10 कमीतून इच्छी पितो पिशलरी पिणं म्हणल्या दुसऱ्या ध्यानात नाही. माझ्या मनापासून प्रथम अंतलवारी तर कुणाच कर्ज नसून, जरी एखाद्या वाचले तरी टेन्शन घ्यायचं होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. कर्जवाले म्हणताना हाताशी आधार देणारा महाराज, होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं नाही, मारद पोरगा आहे ना मर्द, परत भरायचा अर्ज काढायचा कर्ज, पण मोकळं बसायचं बेटा. चालू करा. निष्ठा थोडा मॉनिटरला आवाज वाढा, हे दोन्ही बी माईकच्या जरा खाली. आवाज छान आहे, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद, गोड आवाज आहे. निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म. निष्ठा किती असावी? वानर शनीमध्ये आण्याच अशी वानरवर झाली मायबाप, प्रभू रामचंद्रावरची निष्ठा कमी झाली नाही. आपल्याला बजरंगबली माहिती आहेत, नळनिळ जांबवंत माहिती आहेत, पण त्यांच्या मागं वानर सेना सुद्धा होती ना मायबाप. तसं जरंगे पाटलाने लढा हातात घेतला, हे एकट्याचं काम नाही, एकट्याचा नव्हे खेळ, म्हणून मेळ जमेला. संपूर्ण आंतरवालीनं साथ दिली, आंतरवाली नाही तर सध्या महाराष्ट्रानं साथ दिली. हा, म्हणून आज मोदी साहेब सुद्धा मुंबईला होते, ते सुद्धा टेन्शन मध्येच होते. कोण नाही म्हणले, जिकडं तिकडं एकच चर्चा, त्याला वाघ म्हणतात, वाघ. कुणाचं काम नाही माय बाप हे. आज एवढा लाखो समाज गोळा करणं एका शब्दावर. अरे लग्न पत्रिकेत नाव असलं तरी लोक लग्नाला जातात, इतकी लोक फुगीर आहेत, आणि त्यात विशेषतः मराठा. फुगीरपणाच्या बाबतीत पहिला नंबर मराठ्यांचा आहे, मोडर्न पण वाकणार. पण पाटलाच्या शब्दावर एवढा समाज आला, त्याला वाघाचं काळीज लागतं. विठाल एक दैवी शक्तीच असावी लागते मायबाप. देवाचं एक देवाला एखाद्याकडून एखादं कार्य करून घ्यायचं असेल ना, देव ती करूनच घेतो मायबाप. आणि त्याच्यासाठी पाटलांची नियुक्ती देवाने केली, ते आपल्या पुण्यभूमीत भाग्यवान माणसं आहेत आपण सुद्धा मायबाप. कारण आम्ही बी हे मंडपन, हे सगळं डेकोरेशन आणि हे सगळं टीव्हीवरच बघत होतो. आज कोण आले व नेमकं, आज कोणाचा नंबर लागलाय? जी 3-3 वर्ष मंत्रालयात गेले नाही ते दुसऱ्या मिनिटाला अंतरवालीत. त्यांचेच काय काय भावबंद आहेत, त्यांनी मुंबई सोडून कुठं सभा घेतली नाही, पण छेंगाटच पळाली व जालन्याकडे. त्याला लई काम अवघड झालंय मायबाप. विठाल सांगण्याचा उद्देश, एकटा माणूस कोणतं काम करू शकत नाही, तर सहकार्य असावं लागतं. आज एवढी भव्य दिव्य सभा झाली मायबाप. आपल्या गोदावरीच्या पट्ट्यातल्या 123 गावांनी मायबाप सगळा खर्च उचलला होता, आणि तेवढ्या 123 गावांचं तर काम पडलंच नाही. 21 गावातच सगळा खर्च भागला मायबाप. काय उदाहरण तर नसेल, या गावांसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी एकदा जोरदार. सगळ्यांचं सहकार्य असावं लागतं मायबाप. तसं प्रभू रामचंद्रांनी विजय प्राप्त केला, फक्त हनुमंतराय नाहीत, अनेक वानर सेनेचं सहकार्य होतं. छत्रपतीने स्वराज्य निर्माण केलं, एका जातीला 18 पगड जातीतले मावळे होते. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नकराचा होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा? पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. छत्रपतीने कोणत्या जाती विरुद्ध लढा दिला नाही, अन्यायाच्या विरुद्ध, अधर्माच्या विरुद्ध त्यांचा लढा आहे. त्याच्यामुळे मराठा आरक्षणात फक्त मराठ्यांचं सहकार्य असं अजिबात डोक्यातून काढून टाका. मुस्लिम समाजाने सुद्धा नाश्त्याची सोय केली रोडवरून येणाऱ्या सगळ्या मराठा बांधवांसाठी. त्याच्यामुळं हा लढा आता तळागाळापर्यंत पोहोचलाय, सगळ्यांचं ह्याच्यात सहकार्य आहे. विठाल हो
सगळ्यांचं सहकार्य असावं लागतं, त्यावेळेस ते कार्य मायबाप त्याची दखल संपूर्ण जग घेत असतं. निष्ठा सांगतो. आणि त्या वानर सेनेत गंधमादन नावाचा एक वानर होता मायबाप. त्याला वरदान होतं, त्याच्या अंगांचा सगळा सुगंध येत होता मायबाप, गंधमादन. आणि हुकून चुकून कुंभकर्ण जागा झाला आणि त्याच्या हातात तो गावला गंधमादन. निष्ठा सांगतो बरं का. आणि ते कुंभकर्ण त्याला दाबायचा. जसा जसा दाबन तसं त्याच्या नाकातून रक्त यायला लागलं, पण त्याच्या अंगाचा सुगंध प्राप्त होता. नावच होतं ना गंधमादन. कुंभकर्ण जवळ अर म्हणले, ही शेंट येतोय म्हणले. कामाचा माणूस आहे रे ना, असा जर माणूस आपल्या पार्टीत असला आपल्याला बी जरा 2024 ला सोपं जाईल ना म्हणले. कामाचा माणूस आहे, ह्याने पार्टी बदलली पाहिजे म्हणलं. त्या गंधमादनला दाबायचा, जसा दाबन चिरचिर करायचा नुसता गंधमादन. आधी काय बारीक होतं का काय, ती कुंभकर्ण म्हणजे लई येडं होतं मायबाप. झोपलं म्हणजे झोपायचं, त्याला खायला बी आमाप लागत होतं, त्याची झोप बी मापात होती का काय, मोकार होत ती. आधी काय माणसात होतं का काय, तवा कना कनाच दाबायचं व गंधमादनला, नाकातून रक्त व्हायला लागलं. निष्ठा सांगतोय बर का, निष्ठा शब्द सोडायचा ना अख्ख्या कीर्तनात. हा, कुंभकर्ण म्हणला, अय बोल. आरतुरच जागे. काय काय माणसाला आरतुर बोलल्याशिवाय कळतच नाही. पाटील सुद्धा सगळ्यांचा मान ठेवतात, पण ठराविक माणसं आरतुऱ्यावरच येतात. ओपन गल्ली बोलण्याची गरज नाही, तुम्ही सगळी 4G मधली माणसं इथं. काय करणार, काय म्हणणं आहे तुझं, बोल. कुंभकर्ण मला बोल नाही, ऑफर आहे तुला. नाही काय, पार्टी बदल पाहिजे तेवढ्या नोटा टेबला खालून फेकतो. पार्टी बदल म्हणला घाली येड्यावानी करतो. फक्त तुला जीवनदान पाहिजे का, जिवंत राहायचंय का, मला काय म्हणावं लागलं, कायच म्हणायचं नाही. फक्त एकच वाक्य सांगायचं का, मी रामाचा नाही, मी रावणाचा आहे. एवढं वाक्य टाक. तुला म्हणला रथच बोलवतो, सोन्याच्या रथात बसून तुला मायबाप लंकेत तुझी रवानगी करतो. गंधमादन मायबाप त्याने ऐकून घेतलं. म्हणलं काय म्हणायचं, म्हणलं मी रावणाचा आहे असं म्हणायचं का. म्हणलं ठीक आहे ऐक म्हणलं. पहिल्यांदा सावध झाला, आजारी होता मायबाप. जय श्रीराम म्हणून गर्जना केली मायबाप. कुंभकर्ण मी दात चाकला म्हणला, जीव बारी गैर म्हणला, पण लईच आरडतय रे. अरे तुला पार्टी बदलायला लावली तू, जय श्रीराम. ऐक कुंभकर्ण, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी रावणाचा आहे असं मी आयुष्यात कधी म्हणणार. मी जगलो तरी रामाचा आणि मेलो तरी असा. दाबला, जागेवर गतप्राण झाला. मला दृष्टांत सिद्धांत संपला. उत्तर आहे का, गंधमादन नावाच्या वानरानं जीव सोडला पण निष्ठा बदलली नाही. आणि अशी निष्ठा ज्याच्या अंतःकरणात आहे तोच खरा भक्त आहे अभंगाच्या पहिल्याच्या. स्वधर्म
अंतःकरणामध्ये भगवंताची कोणत्याही परिस्थितीत निष्ठा कमीच होत नाही. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. इको थोडा कमी ठेव. कितीतरी भक्ताचे उदाहरण आपल्याला पाहता येतील. किती निष्ठा. सुदामदेवांची परिस्थिती गरीब आहे आपल्याला माहिती. त्यांचा एक मित्र होता, त्याचं नाव रत्नाकर. आणि सुदामदेव काव्याची रचना करायची, पण फक्त भगवंताचेच. आणि रत्नाकर असा होता, त्या नगराचा एक राजा होता. तो त्या राजाचं वर्णन करायचा आणि राजा त्याला भरपूर पैसे धन दौलत द्यायचा. आणि जी रत्नाकरची परिस्थिती सुधारली, सुदामदेव गरीबच, कारण ह्यांच्या रक्तात दुसऱ्याची स्तुती करणं नाहीच ना. फक्त निष्ठा, फक्त भगवंताविषयी. एक दिवशी रत्नाकर घरी आला आणि सुदामदेवाच्या मंडळीचं सगळ्यांचं जेवण करता करता म्हणले, बगनराव म्हणले, काय आमची परिस्थिती, तुम्ही कसले? म्हणले, ह्यांना बी पैसा मिळेल म्हणले, पण एक काम करावं लागेल, माझ्यासोबत यावं लागेल आणि राजाचं वर्णन करावं लागेल. सुदामदेव म्हणले, माझ्या रक्तातच नाही म्हणले दुसऱ्याचं वर्णन करणं, मी फक्त भगवंतावर निष्ठा ठेवते, मला बाकीच. पोरांचं बघा म्हणले, फी भराय पैसे नाहीत म्हणले. अहो म्हणले, राजाचं वर्णन करा. घरून ऑर्डर आली, मग तिथं काही पर्याय चालत नसतं, बायकोचं ऐकावंच लागतं. महादेवाने ऐकलं नाही तर महादेवाला सुद्धा झटका बसला. त्याच्यामुळे ऐकत जा, पण चांगलं सांगत जा. पती पत्नीत एक विचार पाहिजे. एक विचार असतो नवीन नवीन. नवीन नवरी बघा ना किती शुद्ध बोलते, एव्हा टेव्हा. मालकाला म्हणते, तुम्हाला जेवायचे का? कशाला जेवण? ती इतकी शुद्ध भाषा ऐकल्या. नवीन नवरी अनुस्वारच का म्हणून देत असतो बा. ऐकलं तर कार बाहेर रे का काय, सरळ बोलतच नाही म्हणून नुसतं अनुस्वारच नाही बा. एक विचार पाहिजे. सुदामदेवाची मंडळी म्हणले, जावा राजाचं वर्णन करा, जरा पैसा पाणी कमवा म्हणले. कवर देव देव करता, खायला काय राहिलं नाही, आणि कवर निष्ठा तुमची काय कामाला येते म्हणले. रत्नाकर आणि सुदामदेव गेले होते राजाच्या नगरीत. मंत्री महामंत्र्याची सगळ्याची सभा भरली आणि राजा पुढे बसलेला आणि राजाचं वर्णन केलं. मायबाप रत्नाकरनी सुरू केलं, वा वा वा, तुमच्यासारखा काय राजा आहे का? गोरगरिबाचं कल्याण तुम्हीच करू जाण. भाग्यविधाते, लोकनेता, गरीबाचा बुलंद आवाज. ठराविक शब्द असते ते. राजा तू खुश व्हायचा आणि गळ्यातल्या माळा काढून खपा खप रत्नाकरच्या अंगावर फेकायचा. धर चल हातातल्या अंगठ्यान. राजा पेताड होत म्हणून. पण स्तुती फक्त, आणि सगळ्यात मोठं शस्त्र कोणतं असेल तर सध्या स्तुती. फक्त गुळ फेकायचा, वा 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 वा, तुमच्यासारखं रत्न तालुक्यात नाही. भिकार का असाना पण म्हणायचं. लगेच ते म्हणतो, ह्यांना चहा द्या. हा म्हणजे स्तुती केली की आपलं कामच झालं. मायबाप आणि राजा पिणार, रत्नाकरनी केलं वर्णन. महाराणाचा मायबाप त्यांनी गळ्यातल्या माळा तोडू तोडू द्यायचा, अंगठ्या फेकू फेकू हाणायचा रत्नाकरला. आणि रत्नाकर सुदामदेवाला म्हणला, ए सुदामदेवा, खरं म्हणला तू विसरू आता, फॉर्म मध्ये आणलाय म्हणला मी आता, तिथून पुढं कंटिन्यू वर्णन तू कर. आता सुदामदेव म्हणजे निष्ठावंत साधक, निष्ठावंत भक्त मूर्खाचं वर्णन करते का? सुदामदेवाने त्या राजाला पहिला सुरुवात, ए मूर्खा, राजाचा जन्म मिळाला आणि मध्यप्राशन, अरे राज्य तुझ्या ताब्यात आणि गरीबावर अन्याय करतो. काय तुमच्या नगरीत हाय का खऱ्याला किंमत? कोण म्हणतंय? सुदामदेव. कोणाला? राजाला. काय तुमचं राज्य? अरे 90% वाली म्हशी महाग आणि 55 वाली खुर्ची कामाला. आरक्षणाच्या नावाखाली तुम्ही दाबलं लोकांना. असं कोण म्हणलं? सुदाम राजाला म्हणत होता, काय खऱ्याला किंमत आहे का? कसं आहे बघा, तुम्ही विचार करण्यासाठी आरक्षण जातीवर तुम्ही कसं काय मोठेपणा ठरवू शकता भाऊ? म्हणजे आम्ही पाप केलं का मराठा जाती जन्माला आलो? बुद्धीला काय किंमत आहे का नाही? 500-600 मार्क पडून बी डॉक्टर केला, मोठ्या मोठ्या कोर्साला नंबर लागा ना. 300 वाली मस्त पैकी चष्मा लावून फिरते.
90% त्यांच्याकडे परत जावं लागतं, आमची फाईल पास करा तेवढी. अरे काय मूर्खाचा बाजार रे माय बाप. अरे मराठ्याच्या पोराचं भरपूर झाले शिक्षण, पण त्याला राहिलं नाही ना आरक्षण. अरे ज्या समाजानं संपूर्ण महाराष्ट्राचं केलं रक्षण, त्याचं करू नका भक्षण. मराठ्याला द्यावंच लागन तुम्हाला आरक्षण. ही काळाची गरज आहे माय बाप. आणि आरक्षणाचा लढा फक्त आता सामाजिक राहिला नाही, वारकरी संप्रदायाला कीर्तनकाराने सुद्धा तो लढा खांद्यावर घेतला. गणेश महाराज वारकरी संप्रदायात आरक्षणाच्या नंतर बोलणारा पहिला महाराज माऊली पठाडे. ओपन डायरेक्ट क्लिप केली ती ही जिवाळ्यावर सगळ्यात महाराज. त्याला आता 20-25 लाख व्ह्यू आहेत एका क्लिपला पहिल्यांदी. आणि मग बाकीचे सगळे महाराज लोकपेठ. काळाची गरज आहे माय बाप. का बोलू नये? आम्ही भीक मागत नाही, आम्ही हक्क मागतोय. आमच्या हक्काचा आम्हाला द्या. तुमचं आम्हाला काय करायचंय? पण सध्या हक्क मागणं सुद्धा चुकीचं झालंय माय बाप. आरक्षण ही काळाची गरज आहे माय बाप, आणि दिलंच पाहिजे. आणि काय झाले, सगळीच होती का नाही सत्तेत, पण ह्यांनी म्हणायचं त्यांनी दिलं नाही, त्यांनी म्हणायचं ह्यांनी दिलं नाही. नुसतं एकमेकावर ढकलायचं, कोणालाच द्यायचं नाही. तुम्हाला फक्त लोक नादी लावायचं चाललं होतं तुमचं. तुम्ही समाजाला घरीत धरीत होते. पहिल्या बी ना आताची बी सगळेच ह्याच्यात कुणाचाच एकाचा दोष नाही. पहिली बी सत्तेत होती ना आताची होती ना, आताची पहिली सगळी मिक्सिंगच झालंय. आता तर काय कुणाची कोणाला मिळच राहणार, कोण कोणत्या पार्टीचा आहे बुवा. का बरं तुम्हाला दया आली नाही? 1982 पासून हे प्रकरण तुम्ही चिघळत ठेवलं, पण आता जेम हुक लागलं या, असं हुक लागलंय. आता दुसरा पर्याय दिसत नाही. ती सुद्धा झोपीतून दोचकून उठते. आंतरवाली आली काय रे आणि परत कणायचं. बसत नाही. मग तेव्हा हायकोर्टात कसं बसवलं होय सोपान काका? तिथं बरं जमलं ना. आताच बरं तुम्हाला तुमच्या सोयीनुसार काही करायचं जमतं, आणि हेच जमत नाही का? तुम्ही पहाट सप्ताह घ्या, रातच्याला घ्या, दिवसा घ्या, पक्ष भोडा. तुमची निष्ठापार मातीत घातली तुम्ही. हे आताच नाही, पहिल्यापासूनच बघतो 19 पासून. काय कुणाची येते काय आहे का मेळ? म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला सगळं जमतं, आणि गरिबाने आवाज उठवला की चुकीचं आहे. आज थोडीच आहे. राजकारण्यावरचा तर पुरा विश्वास उडालाय लोकांचा माय बाप. त्याच्यामुळे एक सांगतो, मोठा माणूस सध्याच्या काळात मोठा होणार नाही. गरीबाचं लेकरू सध्या मोठं होणार आमच्या मनोज जरांगे पाटलांसारखं. लाखोनी गाड्या भेटले माय बाप, एकच वाघ फक्त फोटोवर जरांगे पाटील. हातन फेतन असे आजी देव घेऊन केसन फिसन लांब सडक बोटन पिटन काय दिसाय बिघडले बार काय हो. मूर्ती लहान पण कीर्ती. आज देश कामाला लावलाय का? बोलायची गोष्ट आहे का? बायको आपला आहे का नाही? सरकारला सुद्धा मान खाली घालावं लागली. ही एकीची निष्ठेची ताकद आहे. विडाला इथून पुढच्या काळात गरीबाची लेकरच क्रांती करणार. काय जरांगे पाटील म्हणजे काय माय बाप, हे सर्वसामान्य शेतकऱ्याचं लेकरू माय बाप. आणि आजची सभा एक वाक्य सांगते. सभेचं जर वर्णन करायचं म्हणलं तर मी कालच एका परवा कीर्तनात सांगितलं, म्हणलं गोदावरीचा नदीचा पूर बघितलाय, पण आज अख्ख्या संपूर्ण विश्वानं आमच्या गोदावरीच्या नदीला येणारा मराठ्यांचा महापूर सगळ्यांनी पाहिला. दिल्लीच्या जंतर मंतरवरची सभा बघितली, मुंबईच्या शिवाजी पार्कवरची सभा बघितली, पण आज महाराष्ट्रानं एका शेतकऱ्याच्या पोराची आमच्या रानातली सभा बघितली. निम्म्या माणसाला तर ग्राउंड मध्ये एंट्रीच भेटली नाही. ती येऊस तर म्हणले संपली. आणि एक वाक्य सांगू का, 14 तारखेच्या सभेला जर 13 तारखेलाच ग्राउंड फुल होत असेल तर बंदे में कुछ तो दम है, बंदे में कुछ तो दम है. अशी लोक कुठेही जायला मोकळे नाहीत. 9ला कीर्तन असले लोक 10ला येतात. खरंय का नाही? तासभर लेट, पण सभा 14ला आणि माणसं 12 पासून गावात. याला म्हणायचं मराठ्याची पावर. काय तुमच्या राज्यात खऱ्याला किंमत आहे का?
सुदामदेव, इथं विषय चाललाय. श्रीमंताच्याच दारापुढं तुम्ही पोल बशिवलं, ज्यांनी पैसे फेकले त्यांचेच म्हातारी डोलात बशिवली, ज्याला गरज नाही त्याला घरकुलं दिली. हे काय तुमचा न्याय आहे का? हे काय राज्य चालवण्याची पद्धत आहे का? जे सुदामदेवाने झाडलंय म्हणता ते म्हणलं कोण आहे रे? सगळे मला चांगले म्हणतात आणि ही माझ्यावर का गुरकतय बा? सगळी म्हणतात व्यवस्थित चालून एकच वाघ अंतरवलीचा कोण आहे रा आपल्याला धारव धरणारा? म्हणले सुदामदेव आहे, सुदामदेव. सुदामदेव पकडा, माझ्या विरोधात आवाज उठवणं जमणार नाही, दाबून टाका यांचा आवाज. आंदोलन चालू आहे ना? फोन घुमिवला, जा अंतरवलीत, चिर देऊन टाका आंदोलन. प्रकरण जागच्या जाग्यावर दाबा. ऐका, सरकार म्हणत होतं प्रकरण जागच्या जाग्यावर दाबा, पण जरांगे पाटील राहिला उभा, मराठी मनाव घेतला ताबा, म्हणून आज विश्वात 1 नंबरचे झाले सभा. मराठ्याच्या अंतःकरणाचा त्यांनी शोधून काढला गाभा, आणि तुमच्या आमच्या न्याय हक्कासाठी जरांगे पाटील आहेत उभा. आणि आम्हाला पांडुरंगासारखाच उभा दिसतो मायबाप. आणि म्हणून एक वाक्य सांगतो, ज्याचं मन निर्मळ आहे, निष्ठा आहे, समाजाविषयी निर्धार आहे, तेची भगवंताची मूर्ती. विठ्ठल माझ्या विरोधात आवाज उठवणारा कोण? सुदामदेव आहे. पकडा म्हणले त्याला. आणि काय राजा बोलेंदल झाले माय बाप. सुदामदेवला पकडलं, मारण्यात आलं. म्हणले कर राजाचं वर्णन. सुदामदेव म्हणला मरण. पण ह्या मूर्ख राजाचं वर्णन करणार कोणत्या शब्दावर परत? निष्ठा. विडल प्रसंगी मार खाल्ला, पण भगवंतावरची निष्ठा कमी केली नाही. आणि म्हणून तर भक्ताची यादीत 1 नंबरला. निष्ठावंत वाहो भक्ताचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुकवणे. निर्धार त्याच्या जीवनामध्ये असतो माय बाप. भगवंतावरती माणसं बाहेर घालत असतात. धाराशिव जिल्ह्यात एक साधू होऊन गेले संत मारुती महाराज कानेगावकर. पंढरपूरला निघाले, मुलगा आजारी होता. धर्मपत्नी म्हणले महाराज कुणीकडे निघाले? म्हणले वारीला. म्हणले मुलगा आजारी. म्हणले अजून मेला तर नाही ना? निर्धार बर का किती असेल. 10 किलोमीटर पुढे गेले, मागून सगळे वारकरी मंडळी सांगा गेले बाबा मुलगा गत प्राण झाला. म्हणले आता महागारी आल्यावर काय जिवंत होणार आहे का? मग मी माझी वारी का चुकून देऊ? पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. वारी चुकोने निहारी, वारी चुकोने निहारी, पंढरीचा वारकरी. कमी झाली नाही. वारी चुकोनी दे हरी. आमच्या गणेश महाराजांनी आता सांगितलं, म्हणले आज बी आमच्या गावात अशीच घटना घडली. एवढी भव्य दिव्य सभा, आणि आमच्या जरांगे पाटलांची कन्या मुलगी बेशुद्ध पडली मायबाप. आणि बेशुद्ध पडल्यानंतर बाकीची मंडळी म्हणले पाटील म्हणले मुलीला चेक करायला बेशुद्ध पडली. त्यावेळी जरांगे पाटील म्हणले तुम्हाला माझी मुलगी दिसली, माझं लेकरू दिसलं, आणि हे आलेला समाज हे सगळे माझेच लेकर आहेत म्हणले. माझ्या ह्या लेकरासाठी मी ह्या लेकरांकडे दुर्लक्ष करू नये मायबाप. सभेतून बाजूला हटले नाही, याला म्हणायचं निष्ठा. विडल निष्ठा होती मावळ्यांची आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर. बाजी प्रभू वाय घोडखिंडी मध्ये राजे तुम्ही गडाकडे प्रस्थान करा. पोचल्यानंतर तोफेचा आवाज करा, मी समजेन माझा राजा गडावर सुखरूप पोचलाय. तेव्हा छत्रपती म्हणतात बाजी
तुमचं वय झाले, आमच्या तरुणांचे रक्त आहे, आम्ही लढतो. बाजी प्रभू म्हणतात, राजन, या महाराष्ट्राच्या मातीला बाजीची गरज नाही, शिवाजीची गरज आहे. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे, आमच्यासारखे हजार मावळे पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतील, पण पोटच्या मुलावर आई जेवढं प्रेम करते तेवढं आपल्या रयतीवर प्रेम करणार तुमच्यासारखा छत्रपती या युगायुगामध्ये परत घडत नसतो. आणि आज जर तुम्हाला पकडण्यात आलं, उद्या महाराष्ट्र मला जाव विचारा, अरे त्या काळात एकही मावळा असा पट्ट्या जन्माला आला नव्हता का? छत्रपतींना बलिदान देईपर्यंत मावळ्यांनी काय त्यांचं रक्षण केलं, इतिहास आम्हाला जाव विचारेल. किती निष्ठा होती. पावन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार, पावन खिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार, हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार, हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. ताळवा वाजतात, ए बोली त्याला एक होत्या ताळी बाबा. हा 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 हा. शिवबा बोले बाजी प्रभूला, बाजी प्रभू बोले शिवबाला, बोले बाजी प्रभूला, बाजी प्रभू बोले शिवबाला. स्वराज्यासाठी प्राण अर्पण करू तुम्ही जावे हो विशाळगडाला, मातीसाठी कोण अर्पले, मातीसाठी प्राण मानली नाही कधी हार, हातामध्ये घेऊन तलवार, हातामध्ये घेऊन तलवार. राजे, पोचल्यानंतर तोफेचा आवाज करा. अरे त्या बाजी प्रभूने जीव सोडला, पण स्वामीवर असलेली निष्ठा कमी होऊ दिली नाही. असे कितीतरी मावळे झाले, तानाजी, बाजी, येसाजी. अरे जग निर्माण झाल्यापासून पहिला काळ असाल जिथं माणसं मारायला तयार होती. छत्रपतीने एखादी मोहीम काढली की तानाजी पुढायचा, माझ्यावर जबाबदारी द्या. तानाजी पुढायला की बाकीचे म्हणायचे, आमच्याला काय चान्स आहे का नाही, तूच कस काय पुढं. मरायला माणसं तयार होती, मरायला. उगाच लोकांना वाटत नाही परत एकदा शिवशाही यावी. अरे 393 वर्ष झालं, अजूनही छत्रपतींची सिया तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती, आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. राजाचे याने धरती पावन झाली. मायबाप शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. भवानी मातेच्या दरबारातच कार्यक्रम चालू आहे. छत्रपतींच्या तलवारीचं नाव सुद्धा भवानीच. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, ताली वाजवा, ताली ताली. गाडी हा कशी होती तलवार? पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना कधी ती माघारी. धर्म
टाळी टाळी तळपत्या बिजलीचा अवतार उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार महाराष्ट्र प्रेम चमगे शिवबाची तलवार छत्रपती शिवाजी महाराज अशी तलवार होती. त्या तलवारीच्या जोरावर शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. रयतेविषयी त्यांच्या अंतःकरणात निष्ठा होती आणि मावळ्यांच्या मनात राजाविषयी निष्ठा होती आणि निष्ठेच्या जोरावर स्वराज्य निर्माण झाले. ऐकू कमी करा. निष्ठा बंधभाव भक्ताचा सुधर्म निर्धार हे वर्म चुकवू नये. निर्धार पाहिजे माय भक्त. इको थोडं कमी सिस्टीम बोलताना कमी ठेवा. झोपले का आता काय कटाळले मला. हॅलो 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 बोलताना कमी करा. गायन करताना द्या. हॅलो विडाल निर्धार किती असावं माय बाप. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा गाथा शास्त्रीने सांगितलं म्हणे पाण्यात बुडवा. गाथा पाण्यात टाकल्यानंतर लोकांनी निंदा करायला सुरुवात आणि लोक त्याच्यासाठी लोकांकडे कामच ते असतं. निंदा नाही केल्यावर टीका नाही केल्यावर मग लोकांना लोक कोण म्हणेल. फक्त नाव ठेवणे हे काम यशस्वी करू शकते त्यांना लोक म्हणायचं. म्हणले तू मागल्या वेळेस तेव्हा 65 लाखाची जागीरदारी 400 एकर जमिंगली संसार बुडीला ना आता आता पाण्यात बुडीला आता परमार्थ बुडीला. हे लोकच असे. आणि आमच्या जरांगे पाटलांना तरी काय आता काय नावं ठेवणारी कमीत कमी. हा पण त्यांची संख्या किरकोळ आहे आणि मानणाऱ्यांची संख्या करोडोंमध्ये मायबाप. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊन जमत नसतं. चांगल्या माणसाला त्रास होतो. चांगलं बघा त्रास होणारच. आणि हे पहिल्यापासूनच रीते मग. आणि ह्या समाजकार्यासाठी या आंदोलनासाठी हे उपोषण करणं आंदोलन करणं हे काय पाटलांची पहिली वेळ आहे काय तेव्हा. ह्याच्या अगोदर बरेच मोठमोठी प्रकरणं गाजवलेत त्यांनी मायबाप. हा साष्ट पिंपळगावला 109 दिवस मायबाप. आणि प्रसंग आला तर मायबाप त्यावेळेस जमीन विकली पण महाग पुढं पाहिलं नाही मायबाप. आणि त्यावेळेस बिलो काय म्हणजे जमीन विकून आंदोलन. पण आता कळालं. त्याच्यामुळे जी जवळची असून जी म्हणत होती ना आमचे लांबचे पाहुणे ते आता म्हणते पाटील आमच्या जवळ आता तुला आता पाटील दिसली. इतक्या दिवस तू वारला होता का. त्यांच्या संकटाच्या काळात तुझी हरी घालीत नव्हता. आणि आता आमच्या गावचे जावाई अशी माणसं असतात ना मायबाप. माणूस मोठा झाला की कुणी बी आमच्या जवळचा म्हणत असतो. त्याच्यामुळं पैसा असो सगळ्या दृष्टीने माणसाने खपक्या झालं पाहिजे. लांबची बी जवळ येतात आणि पैसा नसल्या जवळची बी लांब जातात. विठ्ठल तुका म्हणे हास्य जण नाही कांत ठाई हे अनंत वाचाळ बरळती बरळ. ही लोक बोलतच राहणार आहे. ते काही बोलत येत उग बरळल्यावनी लोक. काल एक जण बरळलं. मला अटक करा. त्याच्या नावातच फक्त गुण आहे पण वागण्यात सगळा अवगुण आहे. नावच कसं गुण ठेवलंय काय नाही. रॉंग नंबर लागला हो. सगळा अवगुणच. फक्त काड्या करणे एवढीच काम तुम्हाला. म्हणजे देवाने तुम्हाला त्याच्यासाठीच निर्माण केलंय का काय बाबा. चष्मा बदलणं व्हायना चांगल्याला नाव ठेवता. मागच्या आरक्षणाच्या विरोधात कोणी फाईल दाखल केली. अरे काय मिळतंय ना मिळू दे ना. काय अड्यावाने करता. सांगण्याचा उद्देश याला मी बोलत ना. अनंत वाचाळ बरळती तया कैचा गोपाळ. अख्खा गाव एका बाजूला न्यूज एका बाजूला. असं कसं जमत असतं. समाज म्हणतोय म्हणजे काहीतरी त्यांचं तथ्य असेलच ना. काय त्यांच्या अंतःकरणात वेदना असते ना. ही समाज काय मजा करायला आला होता का एवढा करोड समाज. यांना काय काम नाहीत का.
भिकार माणसं आहेत का ही आज यायला? हे गाड्या भाड्याने मिळत नव्हते मायबाप, कुठून कुठून माणसं आली, ते इडीत का कामं नाहीत का? अरे त्यांच्या अंतकरणात वेदना आहे म्हणून आज करोड समाज इथं एकत्र झाला. वेदना घेऊन, पाटलांचा शब्दच आहे, ती वेदना घेऊन आलेत आहे. माझ्या स्वागताला कोण यायला मोकळय म्हणली, हिजीची बिने गुलाल माझी मिरवणूक नाही म्हणले, माझा वर्षाव नाही. त्यांच्या अंतकरणात ते दुःख ते त्याच्यातून बाहेर पडतंय. विठ्ठल आनंद वाचाळ बरळलं ते भरळलं. तस तो कोबारनं मी नाव ठेवायला सुरुवात केली. काय म्हणले संसार बुडीवला, पार मारतोय बुडीवला, गाथा निर्माण केला, तेव टाकला पाण्यात, आता बसली उपोषणाला. तो कोबारांचं चालेल. लोकांनी चर्चा सुरू केली म्हणले, आणि का आता काय उपोषण करून काय गाता काय माघार येत असतो का? पण पुढचा शब्द महत्वाचा, निर्धार हे वर्म चुकू नये. निर्धार टाकला मायबाप. आणि तो कोबाराने मनाला सुद्धा समजून सांगितलं, कारण मधल्या 7-8 दिवसात गेल्यावर तरी बी गाथावर आहे ना. तो कोबारानं जरा चलबिचल वाटली, काय होतंय र. पण तुकोबारे परत परत मनाला समजून सांगायचे, आता माझ्या म्हणणे धारावा निर्धार, धारावा निर्धार, आता माझ्या म्हणणे धारावा निर्धार, धारावा निर्धार, धारावा निर्धार. हा काल सोडू नका. आता माझ्या म्हणणे धारावा निर्धार, धारावा निर्धार, 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 आता माझ्या म्हणणे धारावा निर्धार, धारावा निर्धार. चिंतनी अंतर न पडो द्यावे, चिंतनी अंतर न पडो द्यावे, चिंतनी अंतर न पडो द्यावे, चिंतनी अंतर न पडो द्यावे. आता माझ्या म्हणणे धारावा निर्धार, धारावा निर्धार, आता माझ्या म्हणणे धारावा निर्धार, धारावा निर्धार, आता माझ्या म्हणणे धारावा निर्धार, धारावा निर्धार, आता माझ्या म्हणणे धारावा निर्धार, धारावा निर्धार. मनाला समजून सांगितलं, निर्धार ढाळू द्यायचा नाही. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतने अंतर न पडू द्यावे. आणि 13 दिवसानंतरचा चमत्कार सगळ्यांना माहिती आहे. जळी दगडासहित वया तारे येल्या जैशा लया. 13 दिवस तुकोबाराने उपोषण केलं. तुकोबारांची धर्मपत्नी जिजाई साहेबांनी बी केलं. देवाला मानित होती म्हणून देवाचा तिचा काही संबंध नाही. फक्त आपले मालक उपाशीत, मग आपण जेवायचं नाही. मालकावरची निष्ठा बरं का, काय प्रेम असेल जिजाबाईचं आमच्या तुकोबारांवर. 13 दिवस उपोषण केलं. आणि अंतरवालीचं उपोषण 17 दिवस चालू. मला विचार करण्यासारखी गोष्ट. 17 दिवस उपोषण म्हणजे काय बोलायची गोष्ट आहे का काय राव? 5 मिनिटं जेवणाचं ताट लेट झालं तर माणूस तांब्या फेकून हाणतोय बायकोला. आपण काय उपोषण करू शकतो का काय? नाही 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 नाही. आपण खाणे पिणे झोपणे, आपला जन्मच खाण्यासाठी झाला. एकादश सुद्धा काय कायला कळत नाही. किलो किलो शाबुदाना खात्यात एकादशीला. परवा एकादशीला एक वार करून इतका शाबुदाना खाला, तो शिकला तर नाकातून शेंगदाणा बाहेर आला. अरे तो का रोजाना जेवत होता का काय? त्याला म्हणाव कर बरं 17 नको रे. त्याच्यामुळे एक सांगू का, ज्याला उपोषण करता येत नाही त्यांनी करू नका. पण ज्यांनी उपोषण केले त्यांना पाठिंबा द्यायला तरी मागं राहू नका. आपल्याला नाही ना शक्य, करूच नको. पण जे करते त्यांना तरी नावं ठेवू नको ना. त्यांना तरी थोडं आपलं खरोतायचा वाटा म्हणून त्याच्यात थोडा जरा सहभाग घ्या. तस तुकोबाराने 13 दिवस उपोषण केलं मागा. आणि 13 दिवसानंतरचा चमत्कार गाता जशाच तसा. हे कशाची ताकद आहे? निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठावंत भाव पहिला गुण, भगवंतावर निर्धार हा भक्ताचा दुसरा गुण. आणि एवढं प्रेम करणं, त्याच्या माग काही स्वार्थ नसणं, याला मानतं निष्काम अभंगाच्या दुसऱ्या. निष्ठावंत
निष्काम निचळ विठ्ठली विश्वास पाहून वासा निघाची. तुका बरं म्हणले अनेक देवाची वाट पाहण्याची आमच्या जिंदगीत वेळ चालेल. आमचा पुरा विश्वास फक्त विठ्ठलावर आहे. आणि तो कोणत्या भावने? निष्काम. काय स्वार्थ आहे मा बाप? काही स्वार्थ नाही. आम्ही वैकुंठवाशी आलो या जिगारणाची बोलिले जे ऋषी साजबावे वरदाय. समाजाला योग्य दिशेला दाखवण्यासाठी साधूचा अवतार होत असतो. स्वतःचा काहीच फायदा नाही. गातलेला काय तुकोबारांचा, ज्ञानेश्वर काय ज्ञानोबारांचा वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही. निष्काम निश्चळ कोणत्याही संकटामध्ये मागून अटळ विश्वास, त्याला म्हणायचं निश्चळ. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वासा. आम्ही फक्त पांडुरंगाचंच भजन करतो. कसं करतो? विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तारी तारी पुंडलिका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज की जय. मृदंग ताली टाळ मृदंग ताली टाळ मृदंग. लय मस्त टाळ्या वाजवल्या गड्या तुम्ही सुद्धा. असं वाटत नाही 2-3 दिवस झालं तुम्ही एवढी धावपळ केली आणि पळापळ केली. चेहऱ्यावरून असं वाटतंय की अजून एखादी सभा घ्यायला तुम्ही सज्ज आहेत. प्रसंग आला तर ती सुद्धा होणार आहे अजून 10-12 दिवसांनी. आम्ही मागं पुढं हटणार नाही. अजून 101 गावं बाकीत, त्याच्यामुळे त्याची काळजी नाही. फक्त आपला उत्साह तेवढ्याच ताकदीनं राहिला पाहिजे. सगळे फ्रेश आहेत माणसं मस्त पैकी. आणि हे जे कार्य चालू आहे धर्म कार्य, असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. धर्माच्या संदर्भात अख्खं कीर्तन विसरा, पण तरुण मुलांनी मुली 2 वाक्य चित्तून ऐका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन दे नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल संवर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृती शब्दाचं कसं आहे? भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, आफ्रिका दाजी नाही, पण भारत माते की जय आई म्हणतोय. पण या देशाला पवित्र विचाराची माणसे म्हणून ऐका. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान कसं जपानकडून शिकावं, धूर्तपणा कसा अमेरिकेकडून शिकावा, कपटीपणा कसा इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कशा माझ्या भारताकडून शिकावं. आणि भारताचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला छत्रपती शिवाजी महाराज, आणि राजे ज्यांनी घडवले तर राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. तुम्ही घडवलेत राजे. कसा घडला राजा? माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. ताली ताली चलो सराफी
जिजाऊने जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा 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 धन्य धन्य शिवाजी पाणी तुष्ट मोगलास घडविला स्वराज्याचा इतिहास घडविला स्वराज्याचा इतिहास घडविला स्वराज्याचा इतिहास अरे चालू ठेवा फक्त अरे राजाने स्वराज्याचा इतिहास घडवला तसा या गावाने सुद्धा आंदोलनाचा इतिहास घडवला जर आरक्षण मिळालं ना तर ह्याला सराटी अंतरवली म्हणणार नाही ह्याला आरक्षणाचे अंतरवली लोक म्हणणार अरे कशीही सराटी अंतरवली सराटी अंतरवली तिथं मराठ्याची फौज आली आज मराठ्याची फौज आलती भगव्या झेंड्याचा शिपाई तिथं मराठ्याची फौज आली आणि ही गर्दी बघून सरकारची मान झाली खाली जरांगे पाटील मराठ्याचा वाली मराठ्याचा वालीच आहे ना माय बाप आणि काय प्रसंग सोसावा लागला आनंदाचा दिवस बघण्याच्या ऐवजी दुःखाचा दिवस आधी बघावं लागतं आणि ते आमच्या माता माऊल्याने बघितलं आंदोलनाच्या काळात अरे पोलिसांनी लाठी हल्ला केला आंदोलन जर गाजलं कशामुळे असेल लाठी हल्ला झाला तो तर विषय सोडाच पण ज्या माऊलीच्या डोक्यातून रक्त वाहत होता ती माऊली माळकरी होती माळकरी माळ दिसत होती बोटून मग महाराष्ट्र पेटून उठला अरे आळंदीला प्रस्थानला बी आम्हाला हंता त्यावेळेस बी लाठी हल्ला आणि आता बी माळकऱ्यावर लाठी चार्ज अरे उपोषणात आपण मार सुद्धा सहन केला उपोषणात सोसला मार उपोषणात सोसला मार परी मानली नाही आम्ही हार आरक्षणाचं कळालं सार सरकार झालं ग पगार जरांगे पाटील वाघिणीचा छावा अंतरवलीचा पवाडा ह्याला म्हणायचं जरांगे पाटील येतात राग राग आंदोलनात घेतात भाग लोक झेंड घेऊन पळतात माग चांगल्या कामात त्यांचा सहभाग लोक झेंड घेऊन उगच कोणाच्या बी माग पळत नाही राग रागच येतात असं बंदुकीतून गोळी नेसावी निष्ठावी तशी त्यांच्या शब्दाची फायरिंग आहे मायबाप दिवसभर थकून आज झोपले होते आमची इच्छा होती भेटायची पण आता झोपल्यावर म्हणलं कशाला उठवायचं
तर त्यांच्या मागे गडबड होते, त्याच्यामुळे ते गेले, भेट नाही झाली आमची. पण आमच्या अंतकरणात त्यांच्याविषयी प्रेम कालही होतं, आजही आणि उद्याही राहणार आहे. आणि कसं आपण बी लय मोठ्या माणसाला डिस्टर्ब करायचं नसतं. जया अंगी मोठेपणत आहे येताना कठीण, आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आता सगळ्यांनाच वाटणार आहे आम्हाला त्यांनी वेळ द्यावा, पण ते कसं शक्य आहे मायबाप. सांगण्याचा उद्देश हे असं काम कुणाच्याही हातून घडत नसतं मायबाप. राग येतात, पण चांगल्या कामासाठी त्यांचा राग आहे मायबाप. आणि म्हणून चांगल्या कामात सहभाग घेऊन त्यांनी हे सुंदर वैभव निर्माण केलं मायबाप. आणि आता तो आनंदाचा सुवर्ण क्षण जवळ आलेला आहे. सरकारने बी समाजाचा अंत बघू नाही. इतकी लोक म्हणतात आहे म्हणजे काहीतरी दुःख असणच ना, ह्याचा तरी विचार करा ना. कायदा कशासाठी असतो? लोकांच्या समाधानासाठी. मग इतकी जर लोकांची दुःखाची तळमळीची भावना असेल, सरकारने काही करून कुठीकडं मायबाप मागं पुढं करून कसंही बसून ते आरक्षण देणं ही काळाची गरज आहे. आणि जरांगे पाटलांच्या बाबतीत एक विशेष गोष्ट मानावं लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा अभ्यास. इतका भारी अभ्यास आहे मायबाप. इतके दिवस मायबाप उपोषण चालू येतं आणि इतके पत्रकार इथं पडून येतं आणि उठसूट मुलाखत चालू आहे, पण एका बी पत्रकाराला गहूले नाहीत अजून. शब्द फेकच तसे मला आणि सहजच बोलून जाणार. हे तुमच्या गोदा काट्यातलं पट्ट्यातलं शब्द तर असं गाजलेत मायबाप. सगळ्या महाराष्ट्रभर शब्द व्हायरल झाले तर. एक तर माझी अंतयात्रा निघल, नाही तर आरक्षणाची विजयाची यात्रा निघल. माझी आमच्या पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा लोकांनी काय ती टेटस आणि तीन काय त्याचं मापच राहिलं नाही मायबाप. माणूस सुद्धा असा गावरान असावा लागतो. लय हाय पायरायची गरज नाही. तुम्ही साधं राहा, पण विचार उच्च ठेवा. तुमची साधी राहण्याची एक दिवशी तो ब्रँड बनल्याशिवाय राहत नाही. साधी राहणे पण उच्च विचारसरणी मायबाप. आणि अभ्यास मला हे सांगायचे, त्यांचं एकदम बारीक अभ्यास आहे. कोणतेही क्षेत्र असतं अभ्यासाशिवाय माणूस मोठा होता. ज्ञानोबऱ्या सांगतात, अभ्यासावनी गहन पारतामग ज्ञान, ज्ञानापासून ज्ञान विशेष असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तो काम नाही. मग तरुण मुलांना विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा. कष्टाशिवाय पर्याय नाही. आपल्या बाराकडे सुरुवातच कपसणे. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी कै आधी काम करा मग खा. ख क ख पण खायचं त्याच्यातलंच खा. आणि सगळ्यातलं खा, पण तीन गोष्टीतलं खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका. ह्या तीन गोष्टी तरी सांभाळा. बाकी काय हाणायचं ते हाना. कष्ट करा, क मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि ज्याला गर्व झाला तो 100% घसारणार. घ घन ग घसाराची नीट राहा. घसारायचं नसेल, जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च चमच्याला हे चित्र असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो, हळूहळू करतो. आणि चमचे तोंडावतो लय खास बोलते, वा 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 तुमच्यासारखं रत्न तालिक्यात नाही. तोंडावून पुढे गेल्यावर भांगार राहती. त्याने तर गावचं वाटोळी केलं. हे चमचे सांभाळ रे. म्हणजे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा तरी छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणावर जळू नका. ज ज माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. सध्या नवीन रोग आला, झळकार रोग. ह्याचं लक्षणं सांगा. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड येणे, उदाशी भरणे, ही जळक्या रोगाचे लक्षण आहे. जळू नका. आपली माणसं मोठी करायला शिका आणि आपण आपल्या माणसावर प्रेम करायला शिका. आपल्याला आतापर्यंत कळालं नाही त्याच्यामुळे बाहेरच्याने येऊन आपल्याला लुटून नेलं, पण आता आपली किंमत आपल्याला कळाली. जे माणसं म्हणत होते मराठा समाज एक होत नाहीत, अरे हे एक होत नाहीत, पण एक जर झाला तर मग इतका एक होतं की तिथं ड्रोनचं सुद्धा डोळं फुटल्याशिवाय राहत नाही. ड्रोनला सुद्धा कळत नव्हतं. आज ड्रोन सुद्धा हँग झालं वरून मायबाप. त्याला सुद्धा कळणार ह्याचं कव्हरेजच कसं काढावर नेमकी किती थी त्याची सुद्धा कॅपॅसिटी संपली, ओव्हरलोड झालं मायबाप. त्याला सुद्धा वायरेचा गुतडा झाला त्याच्या सगळं. त्यांना सुद्धा कळाना नेमकी मोजायचेच कशी मायबाप. एवढा लाखो समाजाच्या या ठिकाणी एकत्र होणं म्हणजे ही साधी गोष्ट नाही माय. पण सांगण्याचं का आपल्याला आपली किंमत कळाली. आणि 58 मोर्चे निघाले त्यावेळेस सुद्धा समाज एक झाला होता मायबाप असाच पद्धतीनं. आणि आपले बी तेच मागण्यात ना मायबाप. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे मायबाप. किती दिवस त्या घटनेला. आमच्या तालुक्यात घटना घडली, कर्जत तालुक्यात. माझ्या जवळच्या मित्राची बहीण होती, कोपर्डी प्रकरण मायबाप. आणि अजूनही त्यांना धमाला हे सरकार फाशी दे नाही. ते एक जणांनी कटळून घेतली. हे म्हणलं हे अशी देण्यात माझा मीच मरतो. मला वाईट लागलं ते मायबाप. म्हणजे तुमच्या दरबारात न्याय नाही पण वरच्याच्या दरबारात न्याय आहे हे लक्षात ठेवा. शेवटी त्याने स्वतः आत्महत्या केली. म्हणले 2 राहिलेत, उचला त्यांना बी घ्यायला ठेवल्यात त्यांना. एवढा अन्याय अत्याचार केला मायबाप. किती समाजाच्या भावना. एवढा समाज एक झाला.
त्यावेळेस बी हीच मागणी होती. मग यांची भाषी नाही, आरक्षण दिलं, इकडं दिलं तिकडं पाडलं, सगळा राडाच करून टाकला. आणि आता एक झाले सगळे. आता इथून पुढे सुद्धा असेच गठ्ठ्याने राहा, कारण जिथं एक येते तिथेच क्रांती होत असते. मग द्राक्ष घ्यायला सुशिक्षित माणूस गेला, कशी द्राक्ष 50 रुपये किलो. घेणारा म्हणला, जरा म्हाताऱ्याला म्हणला किंमत कमी कर ना. म्हातारे म्हणजे खालची जी मोकळी आहेत ना 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच, मग किमतीत बदल का बदल? हे द्राक्षाचा घड ह्यांचा एकात एक जीव गुतलाय. हे सुखात संगीत दुःखात संगीत कमी जास्त झालं धावून जातात, आपल्या माणसाला सोडित नाहीत. ह्यांचा एकात एक जीव गुतला. हे द्राक्षाचा घड 50 रुपये किलो. खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी बाहुबंदच हाणल्यात. फुकाट म्हणलं तरी घेऊन जा. एकीला किंमत आहेच का नाही? हा. पण आजच्या सभेच्या बाबतीत एक वाक्य सांगू का? इंचभर जर बांध कोरला तर माणूस काठी घेऊन धावत होता, आणि दुसऱ्याच्या रानात जर एखाद्याची शिळी गेली आणि एक कापसाचं बोंड हाणलं तर माणूस काठी घेऊन हाणामारे करीत होता. पण आजच्या सभेसाठी 200 एकर जमीन माझ्या शेतकऱ्याने सोयाबीन काढून टाकलं. किती मन मोठं केलं मला. शेतकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजव माय बाप. आणि त्याला परत जोड दिली आमच्या संप्रदायाची प्रणालीची. एवढी माणसाला एक सुद्धा उपाशी नाही हो. काल जवळपास लाखभर माणसं गावात होती, सगळ्याला अन्नदान. आज बी सगळे आम्हाला गेवराला ट्रॅफिक गवलं. म्हणलं आता दिवसभर सभा ऐकून हे आल्यात, सगळी जीवन आलती. आम्हाला गाडीतून जे हरी मनाची माऊली आम्हाला तर चलो अंतरवाली सराठी. ते म्हणले आम्ही तिकडूनच आलो. म्हणलं जेवण म्हणले करून आलोय. म्हणलं आमचं झाल्यावर आहे कीर्तन. म्हणजे महागारी जाणारे बी खाऊनच लावलेत तुम्ही म्हण. आता कधी विसरते का ह्या गावाला? कधी हाक मारा ती पळतच येणार आहेत. ते प्रेम सुद्धा द्यावं लागतं माय बाप. एवढं ह्या गावाने, ह्या गावातल्या सगळ्या पंचक्रोशीतल्या सगळ्या गावाने त्यांना तेवढं व्यवस्थित माय बाप नियोजनबद्ध सोय केली. म्हणून सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. तरुण मुलांना विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा, तर तुमचे लग्न होते. लग्नाचं लय अवघड झाले आता. एक तर आपल्याला नोकऱ्या नाही, तर आरक्षण नाही इकडून तिकडून, त्याच्यामुळं बायका कोणी द्यायना. नाही त्यांनाच नोकऱ्या लागत येते. आणि लोकांना फक्त पैसा पाहिजे, संस्कार कोण बघतंय फक्त. आणि त्यात परत सरकारी नोकरी असली की कामच झालं. अपेक्षाच लोक. त्याच्यामुळे क्वालिटी तरी कमा पोरांना, कारण मुली झाल्यात कमी, त्याच्यामुळे त्यांना आले डिमांड. आणि पुरींच्या आयांना आले मार्केट. पुरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे तेवढं टमाट्याला सुद्धा नाही आता. अरे उतरली मध्ये चांगली फॉर्मला होती माय बाप. पण ह्यांचं मार्केट टिकून आहे. ह्या डायरेक्ट पाहुण्याला सांगतात आमची मुलगी कोणाला बी द्यायची नाही. मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसली पाहिजे. हा, तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारतात काय? ए बचत गट, अपेक्षा थोड्या मापात ठेवा. आणि ह्यांच्या अपेक्षाच माय बाप. मुलाला जमीन आहे का? आहे. आणि आमची मुलगी रानात येणार. जमीन काय काय पाहिजे का काय तुम्हाला? आणि परत पुढची अट काय? पुण्याला राहिलेली मुलगी शिक्षणासाठी सगळं बाहेर होते, एज्युकेटेड, त्याला स्वयंपाक वगैरे तसलं काय जमत नाही. धुण्या भांड्याचा तर तिचा विषयच नाही. त्याला दोन्ही जमाना, भांडी जमाना, रानात जमाना. तिला काय फक्त लग्न झालं घर फोडायचं जमतं का? ए आय हो, लग्न झाल्यावर फक्त टोनगा सासऱ्यातून वाईला कसा काढायचा एवढंच शिकवलंय का तिला? दुसरं काय चांगलं शिकवलंच नाही का? परवा एक आहे मला, महाराज एवढं फिरता, मग आमच्या मुलीला मुलगा असा बघा पण त्याला आई बाप नको. मी मला एक स्थळ आहे पण त्या मुलाची बी आठ आहे की मला सासू सासरे नको. बायान मग आम्ही काय माराव का? मग दुसऱ्याची मारती का? स्वतःच म्हणलं की जमते, दुसऱ्याचं म्हणलं की नको. अरे काय मानसिकता लोकांची काय. ती सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला, मागल्या उन्हाळ्यात निघाला होता. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर मला बोला काय मागण्यात? म्हणजे आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकार द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय? मग क्वालिटी कामात तरुण मुलांना विनंती, डॉक्टर वाय, इंजिनियर वाय, PS वा, PS कलेक्टर, प्रांत तलाठी, आर्मी भरती, नेव्ही भरती, पोलीस खात्यात भरती नाही. नोकरला दुकान टाका, व्यवसाय टाका, बिझनेस करा, चांगल्याच्या संगीत राहा, व्यसनापासून दूर राहा, पुरीच्या बाबाचा फोन येईन, कधी लग्न करायचंय. क्वालिटीला बी काय किंमत आहे का नाही? कोंबलत फिरतो, तोंडात मावा, फुटकाच्यात मा बंद पडका, मोबाईल ढाव्यावर जातो, 10 रुपये तो, आईला उलट बोलतो, बापा डोळ वाटतो, दिसन त्याच्या गुंड्यात होतो, गावात मोटरसायकल येतो. तू कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळे र? तुला बघितलं तरी DJ वाल्याला घाम सुटतोय. असला तर तो पियाले अंग घाली होतो. हाय त्या नवर देवाला तरी कळतं, ढोळ्याला चेच माणूस हे आवाळाकडे बघत भांबवलेलं. खालची पियाताडी 2-4 जण त्याच्याकडे नाही बाटल्या गोळा करायला, त्याच्या बुटाच्या द्वारे बांधाय. त्याला वाटतं आपल्याला प्यायला देते म्हणून पुढं पुढं करतात. आणि नवर देवाला इतके जण माझ्या हाताखाली, मी इंद्र झालं. इंद्र ना तू दलिंद्र, तू काचा इंद्र?
तुला रुपये कमायची अक्कल नाही. बापाची इस्टेट मजा करतो. जेव्हा काय डीजे वाजला घोडा उदाळला नाचता नाचा नवरदेवच घेऊन गेला. ते बघितलं का व्हॉट्सअपला? आमच्या जिल्ह्यात झालं, नगर जिल्ह्यात नवरदेवच न्यायला लागण्यातून 3 किलोमीटर या बाबळीत पडला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला, त्याला उपसुपसू बाहेर काढला तर ते एकच तडाका. नवरी कुठे? लोक म्हणले तिचं कालच झालं. मला मी आता काय करतो? असा डीजे पुढे नाचाय मोकळा. आता काय करतो? कष्ट करा, व्यसनापासून दूर राहा. तरुण मला विनंती, आणि स्त्रियांचा सन्मान करायला शिका. आता आली नवरात्र, उद्याच घटस्थापना आहे. घटस्थापना म्हणजे काय? रात्री नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र. नवविध भक्तीचं जीवनामध्ये समर्पण असावं तर नवरात्र खऱ्या अर्थानं संपन्न होणार आहे. आणि खरी नवरात्र सांगतो स्त्रीच्या जीवनामध्ये किती त्याग आहे. एक वाक्य सांगतो, स्त्री एकाच जीवनामध्ये किती वेगवेगळी देवीची रूपं घेते. देवीच्याच दरबारात कार्यक्रम चालू आहे माझा. आणि उद्या घटस्थापना आहे म्हणून एक वाक्य सांगतो, स्त्री मुलांना शिक्षण देताना ती सरस्वती होते, पतीचा संसार चालवताना ती लक्ष्मी होते. बोल ना 2 मिनिटं. असं मुलांच्या शिक्षणासाठी ती सरस्वती होते, पतीचा संसार चालवताना ती लक्ष्मी होते, धर्मरक्षणासाठी ती गीता होते, पतीच्या प्रेमासाठी ती सीता होते, आणि मुलांच्या संगोपनासाठी ती माता होते. आणि त्या स्त्रियांना सन्मान देणं ही खरी नवरात्र आहे. विडाल म्हणून तरुण मुलाला विनंती, तरुण आहे जवान, तू या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान, तरच महाराष्ट्राच्या मातीची उंच होईल मान. आणि महाराष्ट्राच्या मातीची उंच करायची असेल मान तर महिला मंडळ मुलाला शिकवा पसायदान. विडाल म्हणून निस्वार्थ भावनेने निश्चळ विठ्ठली विश्वास पाहुणे वास. अनेकांची वास पाहणे वाट बघण्याची आम्हाला गरज पडत नाही. कारण एक गाव आम्ही विठोबाचे नाव, आम्ही कापी काम नाही आता एकद्रीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. निष्ठा आहे, निर्धार आहे, निष्काम आहेत आणि निश्चळ आहे. या 4 गुण जर भक्ताचे अंत करण्यात असेल आणि त्याला देवाने जवळ घेतलं नाही असं घडणारच नाही. अभंगाच्या शेवटच्या विठ्ठली विश्वास. विठ्ठली विश्वास, विठ्ठली विश्वास. का म्हणे आईसा कोणी आई केला नाही. बोलू नका मागची मंडळी विनंती. नाही आई केला आईसा कोणी. एवढी सेवा करून देवाने त्याची उपेक्षा केली असं कधी घडू शकत नाही. आणि हे गुण अंतकरणात असतील आणि समाजानं प्रेम केलं नाही असं कधी घडू शकत नाही. या 4 गुणांच्या जोरावर तरुण मुलांना विनंती, 1-2 मिनिटं झाले की थोडं बोलू नका. काम चालू ठेवा तुमचं. तुम्ही छान काम करताय. सगळं संयोजक म्हणजे तुमच्याकडे जबाबदारी आहे. फक्त 1-2 मिनिटासाठी सगळ्यांनी शांतता राखा. विडाल 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 असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुंदर कार्यक्रमाचं संयोजन, आयोजन, नियोजन या ग्रामस्थ मंडळीने केलं. आणि एक विशेष सांगतो, हा लढा सगळ्या सामाजिक लोकांनी, शेतकऱ्यांनी, गरीब गरजूवंत मराठ्यांनी तर चालवला. सांप्रदायिक कीर्तनकारांचं याच्यात विशेष मोठं योगदान. कारण 40 दिवस निस्वार्थ, जसा निष्काम हा शब्द अभंगात आहे, अशी निष्काम सेवा कीर्तनकारांनी केली. त्या कीर्तनकारांसाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. कारण सध्या लोक पुढऱ्या फेडऱ्याचा सध्या लोकांवर विश्वास राहिला नाही. कीर्तनकारांवर लोकांचा विश्वास आहे. कारण ज्ञानोबा तुकोबारांचा जे जे कर त्यांच्या मुखात आहे. कीर्तनकारांनी या लढ्याला असं पाठबळ दिलं. मायबाप सगळे जिकडून तिकडून मायबाप असा जे महापूरच मायबाप. सगळ्या कीर्तनकारांचं विशेष योगदान आहे मायबाप. संप्रदायाचं सुद्धा अस्तित्व आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि
एवढा भव्य सोहळा तुम्ही सुद्धा 40 दिवस आयोजित केला आणि 40 दिवस कार्यक्रम असून सुद्धा तुम्ही तेवढ्याच ताकदीनं इथं उपस्थित आहेत. म्हणजे आणि परत 2 सत्र, सकाळचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र. म्हणजे म्हणतात ना, भाग्यवंता घरी भजन पूजन. म्हणून हे गाव सुद्धा भाग्यवंताच्या यादीत आहे. तुम्ही एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला, तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि आज ही विराट भव्य महासभा पार पडली. या सभेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मायबाप एक म्हणावं लागेल, एवढा समाज एकत्रित आला पण एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला कुठं सुद्धा गालबोट लागलं नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य. कोण आजारी नाही, कोणाला उन्हाचा त्रास नाही, काहीच नाही. गाडी कुठं गाडीला घासली नाही, कोणाचा ॲक्सिडेंट झाला नाही, एकही म्हणला नाही की मला पाणी मिळालं नाही, मला जेवण मिळालं नाही. हे विशेषच म्हणावं लागेल. असं फक्त माझ्या ज्ञानोबरांच्या सोहळ्यात होतं, ते आज आंतरवाले झाले. मला पालखी सोहळ्यात म्हणे वारकरी म्हणतच नाही मी उपाशी ना अमुकन तमुकन. एवढ्या उन्हात ही शेतकरीत मायबाप ह्यांना उन्हन फिन काय करते राव. ही वजारासारखी माणसं मायबाप. हे मराठे म्हणजे मराठा खडा तो सरकार से बडा. सरकार से बडा असतो तो मर गया लेकिन पीछे नाही हट्टा उशे का ते मर हट्टा. ते माग हट नाही, त्याच्या रक्तातच नाही मायबाप. एवढा समाजाला सभेला कुठंच गालबोट नाही. आणि काय ते वैभव, शिस्तबद्ध पद्धतीनं पार्किंगची व्यवस्था, स्वयंसेवक असतील, लोकांची येण्याची व्यवस्था, शिस्त म्हणायची. एवढ्या वेगवेगळ्या गावावरून, वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या विचाराची माणसं आली होती, पण सगळ्यांचा अगदी शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडला. एवढं हे जर सरकारला नियोजन करायचं म्हणलं असं कितीतरी करोडोमध्ये खर्च आलीच नसती. लोक एवढी गोळा करणं काय सोपं आहे का काय मायबाप. लोक काय असे येतात का काय कुठे बी दाखवा. आलीच नसती. आली भावना घेऊन आलती, श्रद्धा होती, त्यांच्या अंतःकरणात तळमळ आहे, वेदना आहे. म्हणून सरकारने आता तरी सावध व्हावं आणि तुमची फोडाफोडी करण्यापेक्षा आमच्या आरक्षणाची जरा जोडाजोडी करावी. ही आमची तुमच्या चरणा विनंती. काय सरकारचं तर काय कोणाचे कोणाला मिळत. 10 मिनिटं टी व्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टी व्हीला चांगले धराधरी वाडावडी आपटापटी उचला उचले पळापळी भुकाभुकी ठुकाठुकी चाय फेके टायर जण आंदोलन करा. ह्याची आली आणि त्याची पळाले, ह्याचा गड फुटला आणि हे तिकडे गेला आणि हे वासारला आणि तो निरासला आणि हे उपासला ना. अरे काय चाललं. अरे लोकाला बिडीला पैसे राहिले ना त्यांचं बघायला का. इथं गरीब मरायला लागली. महिलांचं सबलीकरण करा, पोरांना नोकर नाहीत भरती करा, आरक्षणाचा मुद्दा आहे. हे तर शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. या जर राहिलं ना इको कमी ठेवा. ह्यांचीच भांडणं बघून घ्या फक्त इतकी. आणि काहीच नाही. आता तर पुरा इशा सोडालाय. ह्यांची किती राव हे ह्यांच्या सोयीसाठी किती बी येऊटून हाणत्यात. ह्यांची जुनी भाषणं ऐकली तर चांगल्या काळजाच्या माणसाला अटॅक येईन. इतकी विरोधात बोलत होती. दिवसा एक झाली. खालची मिलीन कार्यकर्ते आल्या का आपण तर टेटच ठेवलं होतं आणि खपाखप एक झाली. गरीबाचं लय मारा नाही मग. मोठ्याचं काही खपत. गरीब आहे ती मूर्ख आहे म्हणतात, मोठ्याने केलं की फॅशन आहे म्हणतात. किती माल हाणला. परत आम्ही विकासासाठी, विकासाचं काय पडले राव तुम्हाला, माल दाबायचा आहे राव. एक सांगतो, पक्षनिष्ठा, विचारसरणी, जनमताचा कौल 0 किंमत आहे. सध्या एकाच गोष्टीला किंमत आहे, त्याचं नाव सत्ता. सगळं ह्यांचंच आहे ना. हेच आमदार, हेच खासदार, त्यांच्याच घरात कारखानं, त्यांच्याच शिक्षण संस्था, त्यांचीच मेडिकलची दवाखाना. आपण फक्त घाम गाळायचा आणि ह्यांची डोनेशन भरायची. लय लुटलंय. आता तरी सावध व्हा. गोरगरिबाचे जरा उचलाय शिका. लय अवघड आहे मायबाप. 288 आमदार आहेत, एक तरी वारकरी आहे का. इंगळे महाराज हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हाय का वारकऱ्यांचा आवाज उठवाय कोण मंत्रालयात. काळाची गरज आहे मायबाप. बरं तुम्हाला बाकीच्या क्षेत्रातले त्या क्षेत्रात आलेले जमतात आणि एखादा वारकरीचा आमदार झाला तर काय अडचण आहे हो. एक सांगतो, आम्हाला परमार्थात राजकारण करायचं नाही, पण राजकारणात परमार्थ केल्याशिवाय राहायचं नाही. रामकृष्ण हरी म्हणून मंत्रालयाची सुरुवात करणारा नको तर एखादा गांधावाला धोत्रावाला तिथं टोपी घालून जाणारा आमदार. काळाची गरज आहे मायबाप. गरीबाचा आवाज कोणी उठवायचा. तुम्ही म्हणता महाराज तुमचं काय प्लॅन आहे का काय. तर माझा सध्या नाही पण भविष्यात काय सांगू शकतो. आले देवाजीच्या मनात येते कोणाच्या कोणाच्या नशिबात काय कोण सांगू शकत नाही. अमोल भाऊ काळाची. कोणाला वाटलं होतं जरांग पाटील महाराष्ट्राचे हिरो होतील. नुसते मनाय हिरो नाही, रिअल हिरो. टेटेसला तेन, फेसबुकला तेन, इंस्टाग्रामला तेच, युट्यूबला तेच, बातम्याला तेच, नेत्यांच्या मनामनात तेन, लोकांच्या घराघरात तेन, गाडीवर तेन, बोर्डावर तेन, गावागावात तेन, लोकांच्या अंतकरणाने तेच. रिअल हिरो, रिअल.
ह्याच्यापेक्षा अजून हे पिक्चर मधले हिरो काय डुप्लिकेट फायटिंग करतात, ओरिजिनल फायटिंग ह्याला म्हणायचं. ओरिजिनल हिरो झाले मायबाप. आणि ह्याला तुमचे आमचे सहकार्य आशीर्वाद आहेत. असा माणूस मोठा होत नसतो. त्यांची आई सुद्धा आली होती, आम्ही बघितलं मायबाप. धन्य माता पिता तयाच्या आईचे सुद्धा कुस पवित्र असावं लागतं, असं रत्न जलाल. आणि त्या माता माऊलीचा सुद्धा माहेर हेच आहे ना वाटतं आईंचं, आमच्या वहिनी साहेबांचं शहागडे का. हा त्या ताईंचं सुद्धा म्हणावंच लागन. ह्या बाबा संग संसार करायचं म्हणजे एवढं सोपं आहे का काय. उठसूट की लोकांचंच कल्याण, उठसूट लोकांचंच करणार. घरदार चालवायचं म्हणजे खरं त्या माऊलीला सुद्धा जिजाबाईच म्हणावं लागेल. हे तुकाराम महाराज कायम भांडऱ्या डोंगराव त्या माऊलीनं संसार केला. यशस्वी पुरुषाच्या महाग एखादी यशस्वी माऊली असावे लागते मायबाप. ते आमच्या वहिनी साहेबांना सुद्धा धन्यवाद द्यावे लागतील मायबाप. आणि एवढं मोठ्या पदावर जरांगे पाटील गेलेत, त्यांना उदंड असं आयुष्य लाभावं ही प्रार्थना. आणि माणूस एक तर मोठा होत नाही आणि मोठा झाल्यावर त्या पदावर टिकून राहत नाही, पण ते गेलेत त्याच पदावर तेवढ्याच ताकदीने ते टिकून राहावेत. आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना कल्पनेची बाधा कधी होऊन देऊ नये, कल्पनेची बाधा न होऊ काळी. आणि मोठं झाल्याच नंतर कदाचित अहंकार होण्याची बी शक्यता आहे, पण ते सुद्धा होऊ नये. अहंकाराचा वारा न लागो राजसा, राजा विष्णुदासा भाविकाशीन. आपल्या स्वप्नातला ओरिजिनल मनोज जरांगे पाटील जसा आहे तसा शेवटपर्यंत ते राहणार आहेत, त्यात तिळ मात्र शंका नाही. कारण मॅनेज होणाऱ्यातले ते नाहीत. ह्याच्या आधी बी काय कमी उपोषण केलेत, लय अशी उपोषण आहेत, लय आंदोलन झाली राव. उपोषण झाली, नेते भेटाय आली, बंद खोली चर्चा त्यांनी केली. त्यांना म्हणे तुम्हाला माल देतो, ती म्हणले सोडतो उपोषण. कुत्र राम राम घाले नाही त्यांना आता, ज्यांनी मॅनेज झाले ते. हा पण जरांगे पाटील आज सुद्धा तेच सांगितले, एक यांचं सुद्धा माग हटणार नाही मायबाप. म्हणजे शेवटपर्यंत तुमचे साथ देणार. आणि हाच विश्वास त्यांनी शेवटपर्यंत जतन करावा. आणि तशी सद्बुद्धी ज्ञानोबाराने त्यांना द्यावी, हेच माझी ज्ञानोबा तुकोबर आहे. आणि भवानी मातेच्या चरणी प्रार्थना आहेत, त्यांना उदंड आयुष्य लाभावं. गावचं प्रेम काय आंतरवालीचं तर म्हणावं लागेल राव. त्यांचा जन्म इथं नाही, सासरवाडी इथं नाही, आणि जगात चर्चा फक्त आंतरवालीच. त्याला ती तकदीर गावाचा बी त्याग येणार आहे भाऊ. तुम्ही बी मायबाप कष्ट साधना तेवढं सहकार्य केलंय मायबाप, असं कोणाच्या बी भाग्यात नसते. ते गावात सुद्धा एकी आहे. आणि एक विशेष, गावात मराठा समाज उलट कमी, बाकीचा समाज जास्त आहे, पण सगळ्या समाजाचं सहकार्य हे सगळ्यात मोठं आंतरवालीचं वैशिष्ट्य. इथं जातीपातीच्या पलीकडे जाऊन प्रेम करणारी माणसं आहे, म्हणून तर ह्या गावात आल्यावर छत्रपतींच्या रयतीत आल्यासारखं वाटतंय. आणि म्हणून अशीच एकी सगळ्यांनी आबादित ठेवावी अशी या ठिकाणी विनंती. माझे गुरुवर्य परमपूजा आदरणीय वंदनीय वडील वेळात वेळ काढून वडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. आणि माझे गुरु माझे वडीलच आहेत, हरिभक्तपरायण भाऊ. त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. कारण हे शिल्पकार घडवाय, ही मूर्ती घडवायचं काम ह्या शिल्पकाराने केले म्हणजे काय बोलायची गोष्ट नाही मायबाप. आणि अत्यंत असं आमच्या संप्रदायातल्या अद्वितीय व्यक्तिमत्व आदरणीय बाबा आज आंतरवालीला कीर्तने म्हणले, ते लांब सहसा येतच नाहीत, पण म्हणले आंतरवालीला कार्यक्रम म्हणले मला सुद्धा ते गाव बघायचं आहे, आवडीनं ते सुद्धा आले. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आमच्यासोबत महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगवादक आमचे ओम महाराजांचा मृदुंग आपण ऐकला सुंदर प्रकारे. रेल्वेची बोटं पाळावी तसं त्यांची मृदुंगाची बोट आहेत मायबाप, ते उपस्थित झाले. आमचे बालाजी महाराज शिवचरित्राच्या माध्यमातून टीव्हीला आपण ज्यांना नेहमी पाहतो ते परांड्यावरून आले मायबाप. ही सगळी माझ्या प्रेम करणारी माणसं. आमचे प्रसाद महाराज सुप्रसिद्ध कीर्तनकार तेही या ठिकाणी उपस्थित झाले. आमचे इंगळे महाराज, विष्णू महाराज, ही सगळीच मंडळी, अगदी सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. आमचे जिवाळा चॅनल म्हणजे सगळ्यांच्या वारकरी, एक बी असा नाही की ज्याला जिवाळा नाव माहीत नाही, ते उपस्थित झाले. ह्यांचा एक कॅमेरा आहे, तिकडून दुसरा कॅमेरा आहे. कोणता चॅनल आहे तुमचा? मराठी व्हॉट्सअप. तुम्ही सुद्धा आले, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. हे सगळीच मंडळी कॅमेरावाल्याने तर मायबाप ही कीर्तन हिन तीन काय सध्या दुसरं काहीच नाही महाराष्ट्रात, फक्त आंतरवाली चालू आहे मायबाप. आणि म्हणून अशीच एकी सगळ्यांची एकत्र राहावी हे ज्ञानोबा तुकोबा यांच्या चरणी प्रार्थना. वाणीला पूर्णविराम. सगळे संयोजक मंडळांना मनापासून धन्यवाद. गिरीबाबांनी संपर्क केला, गणेश महाराजही संपर्कामध्ये राहिले. आणि आपल्या गावातल्या 40 दिवसाचं एवढं नियोजन हे आमच्या वारकरी रत्नांनी केलं. ह्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण पाटील आंदोलन करते ते, पण त्यांना संप्रदायात तेवढं लक्ष देणं शक्य नाही. मग हे आमचे दोन या ठिकाणी रामलखन उपस्थित आहे. सगळेच बाकी टाळकरी माळकरी सगळे संयोजक, गावातली तरुण पिढी, महिलांचं विशेष योगदान. माता मावल्यांना सुद्धा मनापासून 40 दिवस तुम्ही परमार्थाचं ही इंजेक्शन डोस ऐकून घेतली, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि इतकी औषधं गोळ्या घेऊन तुम्हाला रिॲक्शन आली नाही, ही तुमच्या मनाचा मोठेपणा. नाही तर आती तिथं बी माती होत असे 40 दिवस कुणाला कीर्तन हे लय अवघड आहे. इथं 10व्याची पंचायत झाली राव, पण तुम्ही लय मोकळ्या मनाने ऐकून घेतले. अजूनही 10-12 दिवस चालूच आहे.
आहे मायबाप, तुमचं मन मोठं आहे, असंच समुद्रासारखं मन मोठं ठेवा. समुद्रासारखा समाज तुमच्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही. आणि अशी सभा न भूतो न भविष्य ती परत होऊ शकत नाही. ती आज झाली, त्याचे आपण सगळे साक्षीदार. असाच आपल्या जीवनामध्ये आनंद संपणार आहे प्रार्थना. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगते. 2 मिनिटं कुणीही उठायचं नाही. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम, जय विठ्ठल.